तू तुझं पहिलं बघ म्हणावं ताटातलं. तू काय एवढा कोण तत्ववेत्ता सोशल रिफॉर्मर नाहीस. तुला अजून तुला किती मतं पडली लक्ष्मण हाकेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही. जरांगे म्हणतात जरांगे फॅक्टर समजण्यासाठी कोणाची हयात जाईल पण जरांगे फॅक्टर करणार नाही. जे जनतेने दाखवलं ना थोबाड फोडलंय. नाही आता तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमचं लक्ष निवडून आणलं होतं की फक्त मतं घेणं होतं? अरे निवडून आणलं ना मी. अरे मतं घेणं. हे बघा ओबीसीला वाईस नाही, ओबीसीला पक्ष नाही, ओबीसीला नेता नाही. अरे घेतली ना मतं. त्या मताबद्दल बोला ना तुम्ही. अरे 60-63 हजार मतं घेणं. मतं म्हणजे काय? म्हणजे आम्ही लढायचं नाही का? अरे हे काय लोकशाही. तुम्ही पत्रकार आहे ना. मतं घेऊन फायदा म्हणजे अरे होईल ना विनिंग मध्ये. बघा ऐका 1 मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ओबीसी आमदार सांगतो ऐका. ओबीसी आमदार किती निवडून आले? 7 धनगराचे आलेत, 7 माळ्याचे आलेत, 7 बंजारीचे आलेत, 3 बंजाराचे आलेत आणि तेली लिंगायताचे 7 आलेत. काढा माहिती. एकूण तो 35-40च्या पुढे आकडा जातो. मराठ्यांचे 128 नाही 112 आलेत. अरे माझ्याकडे आहे ना. अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी आकडेवारी घेऊन आलोय. जरांगे ये पुढे कधी पण. कुठले 204 आणि 205? अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसी पण राहतो. काय 112 आलेत. माझ्याकडे पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलोय मी. तुम्ही काय विचारणार आहे मला माहिती आहे. अरे सगळे सांगतो ना मी. 204 आकडा जरांगे आणला कुठून? मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला? 1 मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.